ನಮಸ್ಕಾರ ಭಕ್ತರೇ. ಇಂದು ಪುಷ್ಯ ಕೃಷ್ಣ ಏಕಾದಶಿ. ಈ ಏಕಾದಶಿಯ ಹೆಸರು ತಿಲದ ಏಕಾದಶಿ. ತಿಲ ಎಂದರೆ ಎಳ್ಳು. ಈ ಏಕಾದಶಿಯನ್ನು ಷಟ್ತಿಲ ಏಕಾದಶಿ ಎಂದು ಕೂಡ ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಏಕಾದಶಿಯಂದು ಎಳ್ಳನ್ನು ದಾನ ಮಾಡುವುದರಿಂದ ಹಾಗೂ ದೇವರಿಗೆ ಎಳ್ಳಿನ ಆಹಾರ ಪದಾರ್ಥಗಳನ್ನು ನೈವೇದ್ಯವಾಗಿ ಅರ್ಪಿಸುವುದರಿಂದ ಈ ಏಕಾದಶಿಯನ್ನು ತಿಲದ ಏಕಾದಶಿ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಇಂದು ನಾವು ಅತ್ಯಂತ ಶಕ್ತಿಶಾಲಿಯಾದ ಪಾಂಡುರಂಗ ದೇವರ ಒಂದು ಮಂತ್ರವನ್ನು ಕೇಳೋಣ. ಈ ಮಂತ್ರವು ತುಂಬಾ ಕಡಿಮೆ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಈ ಮಂತ್ರವನ್ನು ಇಂದು ಆದಷ್ಟು ಹೆಚ್ಚು ಬಾರಿ ಉಪವಾಸ ಮಾಡಿ ಕೇಳಿದರೆ ತುಂಬಾ ಬೇಗ ಫಲ ಸಿಗುತ್ತದೆ. ಉಪವಾಸ ಮಾಡದವರು ಕೂಡ ಈ ಮಂತ್ರವನ್ನು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಕೇಳಿದರೆ ಅವರಿಗೂ ಫಲಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತದೆ. ಈ ಮಂತ್ರವನ್ನು ಭಕ್ತಿ ಮತ್ತು ನಂಬಿಕೆಯಿಂದ ಕೇಳಿದರೆ ಪುಣ್ಯ ಫಲಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತದೆ. ತ್ರಿಮೂರ್ತಿಯರ ಅಂದರೆ ಬ್ರಹ್ಮ, ವಿಷ್ಣು, ಮಹೇಶ್ವರರ ಕೃಪೆ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ದೇವರ ಬಳಿ ಕೇಳಿದ್ದೆಲ್ಲ ಸಿಗುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಕೋಟಿ ಪಟ್ಟು ಅಧಿಕ ಫಲ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ಏಕಾದಶಿಯ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಶ್ರೀಮದ್ ಭಗವದ್ಗೀತೆಯನ್ನು ಓದಿದರೆ ಉತ್ತಮ. ನಾವು ಪ್ರತಿದಿನ ಶ್ರೀಮದ್ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಒಂದು ಶ್ಲೋಕ ಹಾಗೂ ಅದರ ಅರ್ಥವನ್ನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡುತ್ತೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರತಿದಿನ ನಮ್ಮ ವಿಡಿಯೋವನ್ನು ನೋಡಿ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಶ್ರೇಷ್ಠ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ. ಅದರಂತೆಯೇ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಿ ಹಾಗೂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ದೇವರ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಿ. ಇವತ್ತಿನ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಜ್ಞಾನ ಹೀಗಿದೆ. ಈ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ದೇವರು ನಿಜವಾಗಿಯೂ ಮನುಷ್ಯನ ವೈರಿ ಯಾರು ಎಂದು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಶ್ಲೋಕವು ಹೀಗಿದೆ: ಕಾಮಯೇಷ ಕ್ರೋಧಯೇಷ ರಜೋ ಗುಣ ಸಮುದ್ಭವಃ ಮಹಾಶನೋ ಮಹಾಪಾಪ್ಮ ವಿಧೇಯನಮಿಹ ವೈರಿಣಂ. ಈ ಶ್ಲೋಕದ ಅರ್ಥ ಹೀಗಿದೆ: ಭಗವಂತನು ಹೇಳುತ್ತಾನೆ, ರಜೋಗುಣದಿಂದ ಉತ್ಪನ್ನನು, ಹೊಟ್ಟಿಬಾಕನು, ಮಹಾಪಾಪಿಯೂ ಆದ ಈ ಕಾಮನೆ, ಈ ಕ್ರೋಧನೆ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ವೈರಿಗಳೆಂದು ತಿಳಿ ಎಂದು. ಮಂತ್ರ ಜಪಿಸುವ ಮೊದಲು ನನ್ನದೊಂದು ವಿನಂತಿ ಭಕ್ತರೇ, ನೀವು ಚಾನಲಿಗೆ ಹೊಸದಾಗಿ ಬಂದಿದ್ದರೆ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಹತ್ತಿರದ ಬೆಲ್ ಬಟನ್ ಅನ್ನು ಒತ್ತಿ. ಓಂ ಕ್ಲೀಂ ಅಶ್ವತ್ಥ ಕೋಟೀಶ್ವರ ವರಪ್ರದಾಯ ನಮಃ. 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 ಓಂ ಕ್ಲೀಂ ಅಶ್ವತ್ಥ ಕೋಟೀಶ್ವರ ವರಪ್ರದಾಯ ನಮಃ.
ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। 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 ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः।
ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः।
ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः। ॐ क्लीं अश्वत्थकोटीश्वरवरप्रदाय नमः।